इयत्ता 4थी विषय मराठी पाठ 8वा माझ्या आठवणी संपूर्ण स्वाध्याय. चला व्हिडिओला सुरुवात करूया. आम्हाला हे समजले. प्रश्न पहिला. नावे लिहा. लता मंगेशकर यांचे पहिले गुरु. उत्तर पंडित दीनानाथ मंगेशकर, बाबा मास्टर. आ. लता मंगेशकर यांचे आवडते लेखक. उत्तर साने गुरुजी आणि वि. स. खांडेकर. इ. कोल्हापूर येथील लता मंगेशकर यांचे शेजारी. उत्तर बाबूराव पेंटर. प्रश्न दुसरा आहे. का ते सांगा. या ठिकाणी 3 प्रश्न दिलेले आहेत. पहिला आहे, लता मंगेशकर यांचे शालेय शिक्षण झाले नाही. कारण. उत्तर घरची आर्थिक परिस्थिती बिकट होती आणि लहान वयातच कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली होती, म्हणून लता मंगेशकर यांचे शालेय शिक्षण झाले नाही. आ. बाबांनी वयाच्या 6व्या वर्षी लता मंगेशकर यांच्या हाती तंबोरा दिला. कारण. उत्तर त्यांचा सुरेल आवाज ओळखून त्यांना संगीताचे शिक्षण द्यावे म्हणून बाबांनी वयाच्या 6व्या वर्षी लता मंगेशकर यांच्या हाती तंबोरा दिला. इ. लता मंगेशकर या कोल्हापूर येथे स्थायिक झाल्या. कारण. उत्तर प्रफुल्ल चित्रपट कंपनीत काम करण्यासाठी त्या कोल्हापूरला आल्या आणि तिथेच राहू लागल्या. प्रश्न 3. लता मंगेशकर यांच्या जीवनातील घटनांचा क्रम पाठाच्या अनुक्रमाने सुसंगतपणे सांगा व लिहा. उत्तर वयाच्या 13व्या वर्षी वडिलांचे निधन झाले. कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली. संगीताचे शिक्षण मिळाले. 6व्या वर्षी बाबांनी त्यांच्या हाती तंबोरा दिला. प्रफुल्ल चित्रपट कंपनीत काम करण्यासाठी कोल्हापूरला आल्या. पेंटर व त्यांच्या मुलीबरोबर जिव्हाळ्याचे संबंध जुळले. भावंडाची शिक्षणाची जबाबदारी त्यांनी पार पाडली. विचार करा व सांगा. परिस्थितीमुळे मी शिकले नाही, पण तुम्ही शिका, असे लता मंगेशकर आपल्या भावंडांना का म्हणत. उत्तर शिक्षणाचे महत्त्व त्यांना माहीत होते. भावंडांनी चांगले शिक्षण घेऊन यशस्वी व्हावे अशी त्यांची इच्छा होती, म्हणून लता मंगेशकर परिस्थितीमुळे मी शिकले नाही, पण तुम्ही शिका, असे आपल्या भावंडांना म्हणत. आवडीच्या क्षेत्रात यश मिळवण्यासाठी काय करायला हवे. उत्तर नियमित सराव, मेहनत, चिकाटी, आत्मविश्वास आणि सातत्य ठेवायला हवे. या गोष्टी केल्या तरच आवडीच्या क्षेत्रात यश मिळते.
चर्चा करूया. लता मंगेशकर यांचे जीवन तुम्हाला कसे प्रेरणादायी वाटते याविषयी चर्चा करा. उत्तर: लता मंगेशकर यांनी प्रतिकूल परिस्थितीतही हार मानली नाही. मेहनत, चिकाटी आणि कलेवरील प्रेम यांच्या जोरावर त्यांनी जगभर नाव कमावले. त्यामुळे त्यांचे जीवन प्रेरणादायी वाटते. खेळूया शब्दांशी. कोण ते लिहा. जसे कविता लिहिणारे कवी. या ठिकाणी काही प्रश्न दिलेले आहेत. वाद्य वाजवणारे वादक, गाणे म्हणणारे गायक आणि गायिका, लेख लिहिणारे लेखक, गाणे लिहिणारे गीतकार, नाटक लिहिणारे नाटककार, बातमी लिहिणारे वार्ताहर. प्रश्न 2. एका शब्दाचे 2 अर्थ लिहून वाक्य तयार करा. पहिला आहे राग. राग संगीत. लता मंगेशकरांनी यमन राग गायला. राग क्रोध. आईला माझ्यावर राग आला. अभंग. अभंग म्हणजे भक्तिगीत. तुकाराम महाराजांचे अभंग प्रसिद्ध आहेत. अभंग न तुटणारा. आपली मैत्री अभंग राहो. वर. वर म्हणजे वरती. पक्षी आकाशात वर उडत होता. वर म्हणजे नवरदेव लग्नात वर सुंदर दिसत होता. प्रश्न 3 आहे. खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. पोरका होणे, हुरहुर वाटणे, आस्था वाटणे. पोरका होणे अर्थ आई वडिलांचा आधार न राहणे. वाक्य वडिलाच्या निधनानंतर मुले पोरकी झाली. हुरहुर वाटणे अर्थ आठवण येऊन मन व्याकुळ होणे. वाक्य जुन्या मित्रांची आठवण आली की हुरहुर वाटते. आस्था वाटणे अर्थ प्रेम, जिव्हाळा किंवा काळजी वाटणे. वाक्य लता मंगेशकरांना शिक्षणाबद्दल आस्था वाटत होती. लिहिते होऊया. माझा आवडता खेळ या विषयावर 8 ते 10 ओळीत माहिती लिहा. माझा आवडता खेळ कबड्डी आहे. हा खेळ मैदानी आहे. हा खेळ खेळल्याने शरीर तंदुरुस्त राहते. या खेळामुळे चपळपणा आणि आत्मविश्वास वाढतो. कबड्डी खेळण्यासाठी ताकद आणि एकाग्रता आवश्यक असते. मला मित्रांसोबत कबड्डी खेळायला खूप आवडते. आम्ही शाळेतही कबड्डी खेळतो. हा खेळ मनोरंजक आणि आरोग्यदायी आहे. त्यामुळे कबड्डी हा माझा आवडता खेळ आहे.